श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा महिना. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारचं खास महत्त्व आहे. कारण तो समर्पित असतो भोलेनाथ महादेवाला. पण खरंच विचार करा, आपण उपवास करतो, पण का? फक्त परंपरा म्हणून की देव प्रसन्न होईल म्हणून? उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही. उपवास म्हणजे वास म्हणजे उच्चतम तत्वाच्या जवळ बसणं. जेव्हा आपण खाणं सोडतो तेव्हा शरीरच नाही तर मन सुद्धा हलकं होतं. अशा क्षणी आपलं लक्ष आतल्या परमेश्वराकडे वळतं. महादेव हे त्यागाचे आणि मौनाचे प्रतीक आहेत. त्यांचं स्मरण करताना आपण फक्त अन्न त्यागत नाहीत, तर राग, लोभ, अहंकार, मत्सर हे मनाचे अन्नही त्यागतो. श्रावण सोमवारचं महत्त्व. श्रावण महिन्यात पृथ्वीवर जलतत्व जास्त प्रमाणात असतं आणि आपलं शरीर, मन, विचार सगळं अस्थिर होतं. या काळात मन स्थिर ठेवणं आणि संयम राखणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळेच आपल्या ऋषींनी श्रावण महिन्यातील सोमवार उपवास महत्त्वाचा मानला. महादेव म्हणजे संहारक. ते संहार करतात मनातील अज्ञानाचा, नकारात्मकतेचा, अहंकाराचा. सोमवार उपवास ठेवताना जर आपण फक्त पोटापुरता उपवास केला तर तो अपूर्ण राहतो. खरं व्रत हे मनाचं असतं, भावनेचं, शुद्ध विचारांचं. काय करावं उपवासाच्या दिवशी? या दिवशी शक्यतो सात्विक राहा, राग टाळा, निंदा टाळा, गोष्टी ऐकण्यापेक्षा शांतीत राहा. जास्त बोलणे नको, मंत्र जप करा. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुमच्या मनाला एकाग्र करतो. हा दिवस मन शांत करण्याचा आणि आत्म्याशी संवाद साधण्याचा असतो. एक भजन ऐका, शिवचालिसा वाचा किंवा फक्त 10 मिनिटं शिवाची मूर्ती पाहत ध्यान करा. भेट होईल त्या भोलेशी, कारण ते तर मनातच वसलेले असतात. शेवटी हेच लक्षात ठेवा, उपवास फक्त देवासाठी नसतो, तो स्वतःला शोधण्यासाठी असतो. श्रावण सोमवार हा एक संधी आहे मन, शरीर आणि आत्मा या तिन्हीचं शुद्धीकरण करण्याची. आजपासून तुमचा प्रत्येक सोमवार फक्त उपवासाचा नव्हे तर आत्मविकासाचा ठरो.